तर तसाच मॅच रंगलाय पुन्हा एकदा जय साई 11 आणि मॉडर्न आर्ट मध्ये. पहिलं षटक फेकण्यासाठी निकेतन मैदानावरती तयार आहेत. ऑल सेट ऑल गो. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन. किरण आणि आकाशची जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलं. वाईड आलाय. पंचाने मात्र अतिरिक्त स्वरूपाचा बॉलचा इशारा कळवलाय. धावफलकावरती धावा 2. धावा. पुढचा बॉल. फटका मात्र पुण्याचा खेळलाय. ड्राईव्ह केलाय. सेपांडने मात्र चेंडूला ढकलून दिलाय. बॉलला मात्र फील्ड केलं. तोपर्यंत एक सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. दोघांसाठी हा मॅच महत्वाचा आहे. दोघांनाही जिंकायचा आहे. प्रयत्न करायचे आहेत या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केलेत. ही स्पेशालिटी निकेतन यांची आहे. पहिल्या षटकाची सुरुवात चांगली करतायत. नेहमी ते आपल्याला पाहायला मिळतात आणि सुरुवात चांगली केलं निकेतन यांनी. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी असणार आहे. धावा 4. लास्ट बॉल. फटका पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून समाधान व्यक्त करावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलात. पहिल्या ओव्हरमध्ये जय साई 11 संघाने रन बनवले 5. तिथे विकेट नाही आहेत, परंतु मॉडर्न आर्ट संघाच्या निकेतन यांचं कौतुक करायला हवं. पहिलं षटक त्यांनी खूप चांगलं फेकलंय. फटका चांगला खेळला, परंतु वा काय फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. एफर्ट तुम्हाला द्यायचे आहेत. प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. अडवण्याचा प्रयत्न. सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 6 रन. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल पाहायला मिळेल का? पंचाने सांगितलं नाही. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. लोवर पुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली. की थोडी अग्रेसिव्ह झाली होती, परंतु शेवटी सांगितलं नाही. आता बाकीचे खेळाडू देखील अगदी जवळ जात आहेत. सुदीप यांच्या धावा धावफलकावरती 8. 1.3 चेंडूचा खेळ संपला. 3 बॉल बाकी. हलकताना चेंडूला पुण्यात आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती आपण धाबा पाहिलं तर 1ने मात्र जात असताना 9 धावा. 1.4 चेंडूचा खेळ संपला. 9 धाबा. 2 बॉल बाकी आहेत. शशी तयार. एक धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. शेवटचा बॉल बाकी असणार आहेत. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4. चौकार. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 14 धावा.
तिसऱ्या षटकासाठी आदित्य आल्यात. आदित्य मैदानावरती पाहायला मिळतील. जवळ पुन्हा मॅचच्या दिशेने गोलंदाज तयार आहेत. फटका चांगला खेळला परंतु वा काय फिल्डिंग प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत. बॉल लढवण्याचा प्रयत्न प्रतीक यांनी केलेला आहे आणि तिथून मात्र विकेट आलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. विकेट डाऊन गॉन. सध्या तर आता डीजेचा आवाज थोडा आता प्ले होणार आहेत, वाढणार आहेत, त्यामुळे किरूभाई यांचं मंचावरती स्वागत असणार. मारुती पेडामकर साहेब सध्या त्यांचं स्वागत करतायत आपल्या मुख्य मंचावरती. आपल्या भागातील रील स्टार आहेत, प्रसिद्ध आहेत, आमचे मित्रही आहेत. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पुण्याचा पाहायला मिळाला. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचतात. एकूण धावफलकावरती 15 लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉल सकल मैदानावरती बाकी असणार आहे. गोलंदाज तयार आहेत. आदित्य पुण्याच्या मैदानावरती समोर अंकित. आदित्यचा बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न अंकितच्या माध्यमातून. हा स्ट्रोक मात्र खेळला गेलात. तिथे मात्र आपण पाहिलं तर रन मिळेल संघाची. एक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र 16 धावा. विकेट आला मैदानावरती. फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं बंधन. आकाश बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर एकूण धाबा सध्याचा घडला मात्र रोखण्यात आला 16. पुढचा बॉल फटका चांगला खेळला, दर्जेदार खेळलाय आणि निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टा धाबा 4, दर्जेदार कडक विस्फोटक चौकार. तीन ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळ डीजेकडे एक सॉन्ग ऐकूयात. बरोबर आपले किरूभाई आहेत आणि किरूभाईचे सॉंगही सध्या वाजलेत आणि मंचावरती आपण त्यांना पाहिलं सध्या ऑन दृश्य कॅमेरामध्ये. 3 ओव्हर 21 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात झालाय. बॉल खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. त्या ठिकाणी बॉल फील्ड केलाय. फिल्डिंग करेपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट धावसंख्या धावफलकावरती 22 लढावं लागेल, झुंजावं लागेल. आणखीन एक स्ट्रोक खेळला परंतु त्या ठिकाणी प्रतीक पाटील यांना भेदणं थोडंसं कठीण आहे. आजच्या दिवसामध्ये प्रतीक पाटील यांची फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळालेली आहे. बॉल लढवण्याचा सातत्याने प्रयत्न ते करतायत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 23 पुण्यात मात्र स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न केलात. फिल्डिंग चांगली केलं. एका सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती आपण धाबा पाहिलं तर जाऊन पोहोचतात 24 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रोक तर चांगला खेळला परंतु त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न केल्यात. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहिलं तर 25 धावा 25. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी.
धाव घेण्याचा प्रयत्न, मैदानावरती विकेट आलायत, फलंदाज बाद होईल. 25 ला पण पाहिलं तर हा तिसरा विकेट मैदानावरती गमावलाय. तो सध्या बॅटिंग करणारी टीम जयसा 11 गॉन. 25 धावा. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहे. लास्ट बॉल. जयसा 11 वर्सेस मॉडर्न आर्ट मध्ये सुरू असलेली मॅच. या मॅच मध्ये प्रयत्न खूप चांगले केलेत टीम मॉडर्न आर्ट या संघानं. लोवर फुल टच बॉल मैदानाच्या बाहेर त्याला फेकून दिलाय बॅटर मितेश यांनी. रन बनवल्यात 25, करायच्या 26. 24 बॉल मध्ये 26 धावेचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. काय या आव्हानाचा पाठलाग मैदानावरती केला जाईल का याची चर्चा कमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुन्हा करणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात मॅचच्या दिशेने. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, सामनाच्या दिशेने जाऊयात. सध्या आपले सुजित केसरी साहेब आणि रील स्टार, फेमस रील स्टार आपण पाहिलं तर किरूबाई आहेत. त्यांना तुम्ही मंचावरती पाहतायत. किरूबाईचा प्रवास खूप चांगला राहिलात. रील स्टार आहेत, प्रत्येकानं पाहिल्यात त्यांच्या रील्स. अनेक मोठमोठे प्रोग्राम्स त्यांनी अटेम्प्ट केलेत. आपल्या परिसरामधून जाऊन आपल्या परिसराचं नाव त्यांनी उंचावलं. त्यामुळे तेही सध्या विशेष आहेत. एक सिंगल मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळालेत. एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील. ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रतीक यांनी 1 रन घेतली. टार्गेट मैदानामध्ये ठेवला त्याला 26 धावेंचं 26 करायचे आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलाय. दुसरा बॉल शुभम हलक्यात पुन्हा मात्र चेंडूला ढकलून दिलाय. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. धावफलक्यावरती धावा होत आहेत 2. पुढचा बॉल सोडून दिला. बॉल पंच मात्र सांगतायत हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये मिळेल. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 3. चांगलं कॅमेरामॅन करत असताना सध्या केवल आणि दुसऱ्या बाजूने जयेश. आणि ऑन स्क्रीन आपण पाहिलं तर सध्या एडिटर आणि स्कोररची भूमिका मात्र बजावतात जयेश जंबो, आमचे मित्र. रन 4. पुढचा बॉल हलक्यात पुन्हा मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट कशा प्रकारे असतं ना ते या 2 खेळाडूंकडून अगदी शिकण्यासारखे आहेत. प्रत्येकाने अक्षयकडून. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये पाहिलं आपल्या विरुद्ध काय घडलं. मग दोघांनी मन बनवलं की आता जास्त काही नाही करायचं, दोघांना शेवटपर्यंत राहायचं. मैदानावरती मॅच कशी फिनिश करायची यासाठी तुम्हाला खेळायचं आहे आणि ते प्रयत्न आता करतायत. फटका चांगला खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक फेकी थोडी खराब झालाय, वाईट झालाय. त्यामुळे ही सिंगल मात्र मैदानावरती घेण्याचा प्रयत्न झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पुढच्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. किंजल 11, मोरेगाव चॅलेंजर्स, बारोंडा 11 वर्सेस श्रीदेव. स्ट्रोक चांगला खेळलाय. चेंडू मात्र गॅप मध्ये बॉल लढवण्याचा प्रयत्न केलाय. तिथून मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 7.
इथून जो जिंकेल तो मात्र संघ आपल्याला पुढच्या अगदी टॉप 20 मध्ये जात असताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा प्रवास महत्त्वाचा असणार आहे. पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला, तिथून रन घेण्याचा प्रयत्न डिक्लेरेशन मध्ये चेंडू मात्र निघून गेलात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या वाढत असताना आपण पाहिलेले आहेत. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी किंजल 11 आणि मोरेगाव चॅलेंजर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण पोहोचायचे टॉससाठी लगेचच टॉस केला जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित तयार राहा. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा, 1.4 चेंडूचा खेळ संपला आहे. या मॅच नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. पुढच्या मॅचचा महत्वाचा मॅच तो असणार आहे. बॅकफुटला गेले, फटका चांगला खेळला, धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी झाली होती परंतु थोडस लेट रिॲक्ट केलं विकेट किपर यांनी. तोपर्यंत मात्र रन घेतली प्रतीक पाटील यांनी आणि प्रतीक यांनी रन घेत असताना संघाची धावसंख्या वाढल्यात. धावफलकावरती जाऊन पोहोचला धावा 12, विकेट नाही गमावली. ही चांगली गोष्ट जमेची बाजू आहे टीम मॉडर्न आर्ट साठी. लक्ष तितकं मोठं नाही, लक्ष आहे 26. 24 बॉल मध्ये 26 करायचे होता, 12 झाल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. जयसा 11 वर्सेस मॉडर्न आर्ट. जिंकेल तो टॉप 20 मध्ये, पराभूत होईल त्याचा प्रवास संपेल. हलक्या त्याने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलेत. 13 धावा बनवल्यात बरोबर 12 मध्ये. आता करायच्यात 12 मध्ये 13. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. एक संगीत ऐकूयात आणि येऊयात मॅचच्या दिशेने. लक्ष मैदानावरती 12 मध्ये 13 धावेची गरज असणार आहे. पहा मॅच रंगला आहे. षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे. येणारे चेंडू 12 चेंडू मध्ये 13 धावेची गरज. अर्धा सफर तर संपलाय. 12 मध्ये 13 तर बनवल्यात. आता 12 मध्ये आणखीन 13 करायचे आहेत. नाही 13 केलं तर आणखीन काही वेगळं होऊ शकतंय त्या मॅच मध्ये. जाऊयात पुढे सामन्याच्या दिशेने. गोलंदाज तयार, त्यांनाही करायचं, दुसऱ्या बाजूला बॅट्समॅनलाही करायचं आहे. प्रतीक 6 मध्ये 6 केल्यात, अक्षयने 6 मध्ये 6 केल्यात. पहिला बॉल हलक्यातून चेंडूला मात्र आपण पाहिलं तर आता फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉल मध्ये रन करायचे 12. 11 मध्ये 12 धावेची गरज. हलक्यातून सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न होतोय. माहित आहे परिस्थिती आपल्या जवळ बाजूने आहेत. त्याला काय करायचं, त्याला फेस करायचं, तिथून मात्र सिंगल घ्यायचं, स्ट्राईक रोटेशन करायचे आहेत. त्या गोष्टी आता योग्य अद्यावत करतायत. 10 मध्ये 11 धावेची गरज. राहुलजी पवार यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थान पण व्हायचं. राहुलजी पवार आपणास विनंती, आपण मंचावरती या. स्ट्रोक तर चांगला खेळला आहे परंतु वा काय फिल्डिंग. प्रतीक पाटीलनं मात्र थोडीशी जोखीम भूमिका पत्कारली होती, स्वीकारली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती 16. 10 धावेची गरज 9 बॉल मध्ये. हे 3 बॉल तर निर्णायक असणार त्या षटकातील अक्षय यांच्या. अक्षय समोर आहेत. पुढला गेले, टॅप केलं. अक्षयला माहित आहे या कंडिशन मध्ये काय करायचं. मनोजच्या अगेन्स्ट जास्त काही करायचं नाही. सिंगल घ्यायचे आहे, स्ट्राईक रोटेशन करायचे आहेत आणि स्ट्राईक रोटेशन करत असताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. मोरेगाव संघ चला कॅप्टन. मोरेगाव चॅलेंजर्स मंचावरती यायचं. मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस किंजल. ओ विकेट आलाय. मैदानावरती प्रतीक यांच्या बाटला लागलायत. प्रतीक यांनी पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता ते मैदानाच्या बाहेर गेल्यात. खेळाडूवृत्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण. आउट. थँक्यू.
नवीन बटर मैदानावरती आपण पाहिलं तर किरण दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 17 धावा झाल्यात, 9 धावेची अजूनही गरज असणार आहेत. शेवटचे 7 बॉल असणार आहेत, 7 बॉल मध्ये 9 धावा. बरोबर या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. टॉस झालाय का? शेवटचे 7 बॉल आहेत, 9 धावेची गरज आहे. टॉस आपण करणार आहोत. त्यामुळे सध्या मॅच कडे आपलं लक्ष आहे. गोलंदाज तयार आहेत. मनोज समोर आपण पाहिलं तर किरण बॅकफुटला गेलं, टॅप केलं बॉलला, सिंगल मैदानावरती घेण्याचा प्रयत्न केलाय. पहा हा मॅच शेवटच्या 6 बॉल वरती आलाय आणि 6 बॉल मध्ये पुन्हा 8 ची गरज असणार आहे. सेम टू सेम मॅच आलेला आहे. मागेही मॅच असाच होता, आताही मॅच तसा झालेला आहे. शेवटच्या 6 बॉल मध्ये 8 धावेची गरज. जयसा 11 संघ होता कंपॅरिझन मध्ये 3 ओव्हर मध्ये 21 ला 2 विकेट. मॉडर्न 8 आहे 3 ओव्हर मध्ये 18 ला 1 विकेट. मॅच मध्ये तसंच चित्र दिसतंय. थँक्यू. कॅप्टन इतके खुश आहेत की असं वाटतं की आता लग्नाची तयारी त्यांची सुरू झाली की काय. प्रत्येकाला फिलिंग त्याच येतात. काही लग्न न झालेले कॅप्टन आहेत त्यांना तेच वाटतं की आता आपली लग्नाची तयारी सुरू आहे. म्हणून डीजेला आम्ही सांगितलं की एका बाजूला ते गाणं येणार आहेत. ज्यावेळी टॉसला आपण जाऊ त्यावेळी लग्नाचं गीत येईल. पहिला बॉल बॅकफुटला गेलं, स्लाइस केलं, टॅप केलं बॉलला. एक सिंगल मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 19. पहा हा मॅच रंगणार. या मॅच मध्ये मजा येणार. या मॅच मध्ये वरतीच थोडंसं चढण्याचा प्रयत्न होणार, खाली येण्याचा प्रयत्न होणार. 5 बॉल मध्ये 7 धावेचं लक्ष. जयसाई 11 वर्सेस मॉडर्न 8, मॉडर्न 8 वर्सेस जयसाई. फटका तर खेळलाय, चाललाय बॉल, अडवलाय, फिल्डिंग चांगली. विकेट आला मैदानावरती अक्षय यांची. अक्षय आउट, गॉन. दोघांनी जाम मजा केलं पण दोघांना कॅमेरावर नाही घेतलंय. तुम्हाला वाटतं की तिथे तुम्ही मजा करता पण कॅमेरामॅनने बरोबर घेतलं. किरण पाठीमागे ते सांगतोय, किरू ते सांगतोय की दोघांना कॅमेरामॅनने कॅप्चर केलं होतं. एकाच्या हातामध्ये दुसऱ्याने हात टाकला होता. 4 मध्ये 7 ची गरज आहे. हा फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय. कडक 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 स्ट्रोक. पंचांचा इशारा, नो 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 बॉल. ओ हो 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 हो. मॅच मध्ये अचानक बदललेला आहे मॅच. थर्ड 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 अंपायर. तिसऱ्या पंचांकडे आता डिसिजन आलेला आहे. तिसरे पंच चला या डिसिजन पहा. या बॉल वरती ही संधी आलेली आहेत आणि पहा ही दृश्य सध्या आपल्या कॅमेरामध्ये टिपल्यात कॅमेरामॅननी. हे दोन्ही आपले नेहाल एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला आपल्या मोरेगावचे कॅप्टन आहेत, चॅलेंजरचे कॅप्टन आहेत. धगधग 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 सर्व काही सुरू झालंय. पंच जातात मैदानाच्या आतमध्ये. नो 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 नो. आलाय नो बॉल. अचानकपणे बदललाय मॅच. मॅच बदललाय. मॅच मध्ये रंगत आलाय, मॅच मध्ये कलटणी आलाय आणि मॅच नुसती कलटणी नाही आली. जिथे मॉडर्न आर्टचा संघ थोडा प्रेशर मध्ये, जिथे थोडासा नाराज होता ना, आता चेहऱ्यावर स्माइल आलेत. कॅमेरामॅन आमच्या केवळ नाही दृश्य टिपलं. सध्या खेळाडू कक्षामध्ये दृश्य त्यांना टिपले आहेत. पहा खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तिथे आपण पाहिलं तर राजू आहेत, राजू सकपाल आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळतात. खुश आहे, चेहऱ्यावर स्माइल आहेत. स्माइल असायलाच हवं. पहा 2 धावेची गरज. 4 बॉलचा खेळ बाकी. 4 बॉल मध्ये 2 धावेचं लक्ष असणार आहेत. मॅच सुरू करा मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समॅन चला रेडी व्हा.
4 मध्ये 2 धाब्याचे लक्ष असणार आहेत. बॅट्समन रेडी आहेत. फिल्डिंगचे रत्न जर पाहिलं तर अगदी अमरेल टाईप मध्ये सजवलेले क्षेत्ररक्षकाची भूमिका. वाचवायच्या 4 मध्ये 2, करायच्या 4 मध्ये 2. जय साई 11 वर्सेस मॉडर्न आर्ट. एका बॉलने ही संपूर्ण मॅच बदलली. एका चौकारण एका नो बॉलनं हा संपूर्ण मॅच बदललात. जितकी मेहनत तुम्ही केली होती ना, तर मेहनतीवरती थोडंसं पाणी पडलं असंच म्हणावं लागेल. चला त्वरा करा, थोडी घाई पण करा. 4 मध्ये 2, 4 मध्ये 2 तयार. जोरकस फटका खेळलाय. एक धावेवरती आता मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. काही होऊ द्या पण एक धाव खूप महत्वाचे आहेत. 1 रन. चेहऱ्यावर पुन्हा स्माईल आलेले आहेत. आकाश मैदानावरती आलेले आहेत. मागील मॅच मध्ये या खेळाडूला आपण पाहिलं तर बॅटिंग त्यांनी चांगली केलीत. आता 3 बॉल मध्ये 1 धावेची गरज. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आपण पाहिलं तर पाठीमागे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजूजी पाटील साहेब आणि 9 तारखेला त्यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत राऊत साहेब यांचं आपण नाव पाहू शकतात. आणि बहुजन विकास आघाडीचं प्रतीक असलेलं शिट्टीचं चिन्ह हे तुम्हाला अगदी पुढे पाहायला मिळतात मॅन ऑफ द मॅचच्या जर्सीवरती. 3 बॉल मध्ये करायच्या तर एक थोडंसं आक्रमक भूमिका फिल्डिंग मध्ये पाहायला मिळालं. 3 मध्ये 3 मध्ये 1 धावेची गरज. जय साई 11 वर्सेस मॉडर्न. त्याच्यानंतर रंगेल किंजल 11 वर्सेस मोरेगाव चॅलेंजर्स. दोन्ही टीम रेडी आहेत. एका बाजूला मोरेगावचे, दुसऱ्या बाजूला किंजल 11 चे खेळाडू असणार आहेत. सिंगल घ्यायची होती, सिंगल मैदानावरती घेतलाय आणि टॉप 20 मध्ये प्रवेश करणारा संघ आणखीन आपल्याला एक मिळालाय. त्या संघाचं नाव आहे टीम मॉडर्न आर्टचा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. मॉडर्न आर्ट आपलं अभिनंदन असणार आहेत. हार्ड लक टीम. मैदानाच्या आतमध्ये आपण करूया जय साई 11 संघाचं.